नमस्कार रेखाजी. नमस्कार. मी सचिन बोर्डे आपलं वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि हो. झेप सामाजिक संस्था यांच्या विश्वविक्रमी प्रकाशन सोहळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. रेखा कोतवालजी, आपलं हे जे काही पुस्तक आपण प्रकाशित करणार आहोत, हं. त्या पुस्तकाचं नाव, तो कथासंग्रह आहे, काव्यसंग्रह, काय सांगाल त्याच्याबद्दल? काव्यसंग्रह आहे. काव्यसंग्रह. हां. काय नाव आहे भावसुगंध भावसुगंध. भावसुगंध. हं. काय म्हणजे त्या काव्यसंग्रहातल्या कविता कशाच्या एका नात्याबद्दल आहेत, की कुठल्या भावनेबद्दल आहेत? अशा काय सांग विविध आहेत, नात्याबद्दल आहेत, वर्णनात्मक आहेत, वर्णनात्मक आहे. नैसर्गिक आहेत, महापुरुषांचे वर्णन आहेत त्याच्यात. बरं. पशु-पक्षी वाह, वाह, आणि वाह! ऐतिहासिक वास्तू. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळे वेगवेगळे हां. विषय हं. घेतलेले. हो, त्यातली कुठे आवडती कुठली आहे अशी एखादी कविता तुमची? शिवछत्रपती. शिवछत्रपती. बरं. जर शिवछत्रपती आवडती असेल किंवा एखादी कुठलीही कविता त्यातल्या 2 ओळी म्हणू शकाल? शिवछत्रपती म्हटले. सुलतानी संकटाच्या काळ्या नभा, एक वीज कडाडली, जिजाऊची कूस पुन्हा उजवली. वाह! जिजाऊची कूस पुन्हा उजवली. अ, लागले डोहाळे सुलतानी परचम पाडण्याचे, स्वातंत्र्याचा भगवा फडकवण्याचे. अ, जिजाईचा टाहो शिवाईच्या गाभारी, म्हणे हे महिषासुरमर्दिनी पुत्र दे आम्हा अजोड पराक्रमी. वाह, वाह! फार छान. रयतेचा कैवार घेई दुश्मनाला दुश्मनाला बेजार करी. दिनरात दिसे बाळा हाती, गर्भातच बाळ ह्याला काय सॉरी, गर्भातच बाळ युद्धाला तयार. दिनरात दिसे बाळा हाती तलवार. वाह, वाह, वाह! फार सुंदर. खूप छान लिहिलंय तुम्ही आणि शिवछत्रपतींबद्दल वाचणं किंवा लिहिणं ही खरंच एक देशसेवा आपण म्हणू हो, शकतो किंवा हो, आपल्या हो, राष्ट्राची सेवाच आहे हो, आणि ते तुम्ही लेखणीमधून करताय. फार हो. छान वाटलं आणि असेच वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही आमच्यासमोर हं, येताय किंवा हं, प्रेक्षकांसमोर, हं, वाचकांसमोर हं, जाताय आणि तेही या विश्वविक्रमातून. हं. ह्याच्यासारखा आनंदाचा नाही. क्षण हो, नाही असंच म्हणायला लागेल. पण तुम्ही काय सांगाल, की असे मंच किती गरजेचे आहेत हो. किंवा वर्षातही प्रकाशक म्हणून त्यांच्याबद्दल काय सांगू प्रकाशक शकाल? म्हणून वर्षाताई बद्दल एका वाक्यात बोलायचं झालं तर, म्हणजे स्त्री प्रकाशन, ह्याच्यामध्ये धडाडी, धैर्य आणि समर्थ नेतृत्व. समर्थ नेतृत्व. समर्थ नेतृत्व. अगदी म्हणजे समर्थ शब्दात सांगितलंत तुम्ही. साहित्यिकांना, नवोदितांना लागलेला परिस्पर्श. वाह, 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 वाह! फार छान. आणि ह्या अशा कार्यक्रमांमुळे काही लेखकांना किंवा कवींना प्रेरणा मिळेल असं वाटतं हो, तुम्हाला? हो. नक्कीच. कारण शून्य कधीच कोणी नसतं. प्रयत्नांती विश्वविक्रमी होऊ शकतो. खरंय. कोणी कल्पनाही केली नसेल, जिथे हो, हो. एखाद्याला आपलं पुस्तक प्रकाशित हो, करायचं हेच स्वप्न असतं. हो, तशा विश्वविक्रमामध्ये आपला हो. सहभाग असणं म्हणजे खूप, निश्चितच खूप आनंद होतो. आनंद होतो. बरं, तुम्ही लिखाणाबद्दल अजून काय सांगाल? म्हणजे तुम्हाला अ, काही-काही लोक रात्री लिहितात किंवा कधी असं झालंय का, की मला जाग आली आहे आणि ही हो, कविता सुचली आणि मी हो, लिहितेय? हो. होतं तसं. आपण शक्यतो जागून नाही करत, की मला जेव्हा सुचतं हां. तेव्हा मी हातातलं ठेवते आणि लिहून काढते ते. नंतर आणि मोबाईलवर नाही लिहीत मी, वही आणि पेन घेऊन लिहिते. वही आणि पेन हं. म्हणजे स्क्रीनपासून थोडं लांबच. स्क्रीनपासून थोडं लांब. कधी डिलीट होऊ शकतं. त्याच्यामुळे वही पेन जवळचं वाटतं जास्त, जवळचं वाटतं. जवळचं वाटतं. बरोबर. तुमच्या कवितेतील म्हणा किंवा इतर कुठल्याही वाचनामध्ये एखादं कुठलंही पात्र किंवा लेखक म्हणू आपण काहीही, असं कुठलं पात्र तुम्हाला वाटेल ते जिवंत झालं तर चालेल किंवा कुठलं पात्र जिवंत व्हावं? छत्रपती शिवाजी वाह! 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 एकदम प्रश्न विचारतानाच माझ्या मनात जे आलं तेच तुम्ही बोलून दाखवलंत. खरंच म्हणजे गरज आहे हं. असे आहे, आहे. आहे, आपल्या आहे. महाराष्ट्राला म्हणा किंवा एकंदर खूप, जे काही खूप. आता युद्ध आणि हो, गोष्टी सुरू आहेत. हो, महाराजांसारखी व्यक्ती निश्चितच हो. असती तर हे चित्रच वेगळं असतं. पण पुस्तक लोक आता बऱ्याच वेळा असं होतं, की पुस्तकाबद्दल बोललं जातं हं, भरपूर किंवा हं, पुस्तक घ्या, विकत हं, घ्या, हं. हे करा, ते करा. पण काय महत्वाचं वाटतं? म्हणजे विकलं जाणं, वाचलं जाणं? विकलं जाण्यापेक्षा वाचन महत्वाचं आहे. कारण खरंच असे लोक आहेत हो, जे हं, विकत घेऊ नाही शकत. पण बरोबर. ज्यांना खूप आवड असते.
त्यांना आपण तसंच दिलं तर काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही. वाचलं जाईल ते. म्हणजे तुमचा मनापासून अशी इच्छा आहे, की आपलं लिखाण, हो. लेखिकेचं किंवा अनेक हो. जे अनेक. चांगले हो. लिखाणं आहेत, हो. ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. हो. कारण कधी-कधी असं हं. होतं, की अरे हे काय नवोदित आहेत, पण त्यातलं एखादं वाक्य आपलं जीवन बदलतं. आपलं जीवन बदलतं. त्यांचे बरोबर. विचार असतात त्याच्यात. मग तुमचे जवळचे मित्र म्हणा, नातेवाईक म्हणजे असा काही अनुभव आहेत का ते तुम्हाला प्रोत्साहन देतात, की थट्टा करतात, की काहीच करत नाही? काय म्हणजे नाही, तुमचं? नाही प्रोत्साहन देतात. एखाद दुसरा असतो थट्टा करणारा. अरे हं. काव्यसंग्रह कोण वाचणार आहे, की हां, हां, हां. म्हणजे ती व्यक्ती ओळखीची पाहिजे तुमच्या. तर ते आणि बऱ्याच जणांना ते कळत नाही. मग हां, लेख असतील तर ते कळतात. म्हणजे असे बोलणारे आहेत, पण बाकीच्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. असे हां. पण प्रोत्साहन मला म्हणजे माझं वैयक्तिक लेख कळणं आणि कविता कळणं ह्याच्यामध्ये मुळातच तुमची इच्छाशक्ती किती आहे, हो, एका दृष्टिकोन काय आहे, हेही तेवढंच हो. महत्वाचं आहे. बरोबर. आणि तुम्ही म्हणजे लिखाणाला वेळ कधी काढता किंवा असं कधी झालंय का घरकामातून सुट्टी घेतली बा मला आता नाही, मी गृहिणी आहे आणि होम ट्युशन घेते. अच्छा. बरं. हिंदी, मराठी. हं. त्याच्यामुळे मी त्याच्यातून वेळ काढते आणि मला एक कौतुकाची गोष्ट एक शब्द बोलते, एक वाक्य जास्त, की वाटतं की माझे जे विद्यार्थी आहेत सी-बी-एस-सीचे आहेत. फारसं मराठी त्यांना कळत नाही. कळत नाही. पण त्यांना जेव्हा कळलं, की मी काहीतरी करतीये, माझं पुस्तक येतंय. म्हणाले, "तुमची एखादी कविता येईल का आमच्या टेक्स्ट बुकमध्ये?" "आएंगी अरे मैडम." वाह! "नहीं, नहीं, ऐसा तो नहीं हो सकता." तर त्यांनी मला म्हणाले, "तुम्ही आम्हाला अभ्यास द्या आणि तुम्ही तुमचं काम करा ना. तुमचं काम राहिलंय ना खूप, तुम्ही म्हणताय ना." आणि खरंच त्यांनी खूप खूप छान. सहकार्य केलं मला. म्हणजे ह्यामुळे 2 गोष्टी झाल्या. पहिली एक मी सेवाच हो, आहे ती हो, मराठी हो. शिकवणं हो, एखाद्याला हो, आणि जी हो. सी मुलं आहेत, त्यांना तुम्ही मराठी शिकवता ही खूप अभिमानास्पद हं. गोष्ट आहे. आणि त्यातून त्यांना कळतंय, की तुम्ही मराठी कविता करता म्हणजे हे कुठेतरी पुढच्या पिढीकडे हो, जाऊन अजून ते पसरवत हो. पसरलं जाईल. म्हणजे सर्वात सहकार्य हे माझ्या त्या मुलांनी केलं माझ्या मुलांनी ट्युशनच्या. वाह, वाह, वाह! तुम्ही थोडा तरी वेळ काढा 10 मिनिटं, म्हणजे खूप कामं आहेत मला आणि तुम्ही खूप त्रास देता मला. नाही, नाही 10 मिनिटं तरी तुम्ही आम्ही असतानाच काढा. मग तुम्हाला बाकीची कामं आहेत. म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे त्या मुलांचं आणि तुम्ही मग काय सांगाल अशा पालकांसाठी किंवा गावाकडची लोकं असतील, शहराकडची म्हणजे अशा लोकांना तुम्ही काय सांगाल, की मुलांनी कसं मुलांचा ओढा कसा मराठीकडे किंवा वाचनाकडे कसा आणता येईल? वाचनाचा व्यासंग वाढवला पाहिजे आणि मराठी शब्दांची तशी खूप हकालपट्टी झाली आहे घरात. बरोबर. म्हणजे जेव्हा माझ्याकडे मुलं येतात, तर मी इतकं जीव हे करून मी त्यांना वस्तू दाखवते. सूप हां, हां, हां. किंवा मग ते मुसळ असेल किंवा अजून काही बत्ता असेल. हां. दाखवा कारण खरंच माहिती नाहीये. मराठीच मुलं आहेत ती. मराठीच बोलत, पण आपलीच सी मुलं. बोर्डची आहेत. हं. तर इतकं ते मराठी म्हणजे हरवलंय हद्दपार घरातून. हद्दपारच झाल्यासारखं. झालंय घरातून. पालकांनी लक्ष मग देणं त्यांना म्हणजे आनंद होतो. सान आणि मग ती आपली रक्तचंदनाची बाहुली. एकाचा पाय हे झाला होता. म्हटलं, "आता मी काही येत नाही क्लासला." म्हटलं, "बघूया आपण हे करू." "हे असं करतात का?" म्हटलं, "हो." मग त्याला इतका आनंद झाला. म्हटला, मला फोटो काढून पाठवा ना माझ्या आईला, की हे असं असतं. वाह! ह्याला सान म्हणतात." म्हणजे त्या मुलांकडे आहे ते. पालकांचं थोडंसं हे होते. मुळातच त्यांचंच लक्ष नसेल तर ते पोहोचवणं मुलांमध्ये पण आहे, खूप क्षमता आहे आणि आवड आहे त्यांना. आणि त्यांच्यात पण आपण हरखून जायला होतो. त्यांचे विचार कळतात. त्यांना हां, नक्की काय हवंय, काय नाही हां, असं. हां. आणि त्यांना जर तसं घेतलं तर ते ऐकतात. ऐकतात. म्हणजे असं नाही की ते आपण हो. म्हणतो जेन आणि ही नाही, नाही, जनरेशन नाही, ती नाही. अजूनही आपण ते आणू शकतो, म्हणू शकतो. आणू शकतो. मी बघा बऱ्याच म्हणजे एका शिक्षिकेला मुलांबद्दलचा इतका आत्मविश्वास आहे, हे खरंच बरं वाटलं आणि तुम्ही अशाच चांगल्या गोष्टी कवितेमधून सुद्धा आल्या असतील. हो, आले. शिवछत्रपतींची कविता केली आहे, शाळेबद्दल पण आहेत. शाळेबद्दल केलेलं आहे. तर छान वाटलं. तुमचं पहिलं पुस्तक प्रकाशित होणार, हो, विश्वविक्रम होणार आणि असंच अजून काही प्रकाशित तुमच्या कादंबऱ्या, कथा होत राहो, हो. ही आमच्या सर्वांकडून सदिच्छा हो. आणि खूप छान वाटलं बोलून. धन्यवाद. धन्यवाद.